लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आश्वासित करायचे आहे की महायुतीच्या सरकारची ही जी लाडकी बहीणची योजना आहे अशाच पद्धतीने ती यशस्वीरित्या चालू राहणार आहे। केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं। काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी आपण ऐकूया। काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात। जवळपास अशी 85 अर्ज बाद झालेले नाही आहेत। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसीसाठी दिला होता। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे अनेक महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झाले नव्हते। आता याबाबत मोठी खुशखबर समोर आलेली आहे, ती म्हणजेच महिला व बालविकास विभागासाठी मार्च 2026 साठी 365 कोटी रुपये आणि एप्रिल 2026 साठी 365 कोटी रुपये असा एकूण 730 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये थकीत हप्ते जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। मात्र यासोबतच ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीमुळे अनेक महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। सरकारच्या माहितीनुसार उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी, वाहन मालकी, वयोमर्यादा आणि इतर निकषांमुळे काही लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत। जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली असेल आणि तरी सुद्धा पैसे आले नसतील तर सरकारकडून फेर तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे घाबरून जाऊ नका। तुमची कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती एकदा चेक करून घ्या। महत्त्वाची सूचना म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित 3000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा केले जाऊ शकतात। तुमच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा।